ब्रिज कोर्स इयत्ता 7वी विषय सामान्य विज्ञान कृतीपत्रिका 8 इयत्ता 6वीतील प्रकरण 7वे पोषण आणि आहार या पाठातील आज आपण जीवनसत्वांविषयी माहिती अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्वे ही 2 प्रकारची आहेत. पहिला आहे जलविद्राव्य जीवनसत्वे, म्हणजेच जे जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, व दुसरा आहे जल अविद्राव्य जीवनसत्वे, म्हणजेच जी जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत. सुरुवातीला आपण जलविद्राव्य जीवनसत्वे पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्वाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जीवनसत्व ए, B1, B9, B12, C, D, E आणि K ही जीवनसत्वे आपल्यासाठी उपयोगाची आहेत. तर या जीवनसत्वापैकी B व C जीवनसत्वे पाण्यात विरघळतात, म्हणूनच ती जलविद्राव्य आहेत. आपल्या शरीरासाठी महत्त्वाची असणारी ही जीवनसत्वे म्हणजेच B व C यांचे प्रमाण कसे कमी होते माहीत आहे का? पहा, आपण लघवी आणि घाम हे आपल्या शरीरातील उत्सर्जित पदार्थ आहेत. तर लघवी आणि घाम यातील पाण्याबरोबर ही जीवनसत्वे शरीराबाहेर टाकली जातात, म्हणून यांचा पुरवठा आपल्या शरीराला सतत होणे गरजेचे असते. B1, B2, B3, B6, B9 आणि B12 हे जीवनसत्वाचे महत्त्वाचे प्रकार आहेत. यानंतर आपण जल अविद्राव्य जीवनसत्वे म्हणजे काय ते पाहूयात. तर लक्षात ठेवा, जी जीवनसत्वे पाण्यात विरघळत नाहीत त्यांना जल अविद्राव्य जीवनसत्वे असे म्हणतात. ही जी जीवनसत्वे आहेत ती पाण्यात विरघळत नाहीत, परंतु आपल्या शरीरातील मेदात विरघळतात. मग हा मेद आपल्या शरीरात कोठे असतो? तर आपल्या शरीरातील स्निग्ध पदार्थामध्ये मेद असतो आणि या मेदामध्येच ही जल अविद्राव्य जीवनसत्वे विरघळतात व त्यांचा आपल्या शरीरामध्ये साठा तयार होतो. A, D, E आणि K ही जल अविद्राव्य जीवनसत्वे आहेत. यानंतर आपण प्रोबायोटिक म्हणजे काय हे पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या दररोजच्या जीवनामध्ये आपण दह्याचा उपयोग करतो. हे दही कसे तयार होते हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. दह्यामध्ये दुधाचे दही करणारे लाभदायक सूक्ष्मजीव असतात. दही करण्यासाठी आपण जेव्हा दुधाला विरजण लावतो तेव्हा काही तासानंतर त्या दुधाचे दही तयार होते. हे दही तयार होत असताना त्यामध्ये काही सूक्ष्मजीव तयार होतात. हे सूक्ष्मजीव आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात. हे सूक्ष्मजीव म्हणजेच दह्यातील व ताकातील यांनाच प्रोबायोटिक असे म्हणतात. लक्षात ठेवा, दह्यात व ताकात असणाऱ्या लाभदायक सूक्ष्मजीवांना प्रोबायोटिक असे म्हणतात. अनेक प्रकारचे प्रोबायोटिक सूक्ष्मजीव लाखोंच्या संख्येने आपल्या शरीरात म्हणजेच आपल्या आतड्यात असतात आणि हे सूक्ष्मजीव आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असतात. विद्यार्थी मित्रांनो, पुढे जीवनसत्वे त्यांचे स्रोत व कार्य दिलेले आहेत. त्याचे व्यवस्थित वाचन करा, म्हणजे स्वाध्याय सोडवताना याचा उपयोग होईल. पहा, या ठिकाणी जीवनसत्व ए हे जीवनसत्व आपल्याला गाजर, दूध, लोणी, हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या यामधून मिळते. तर ए जीवनसत्वाचे कार्य काय पहा.
डोळ्याचे रक्षण करणे, त्वचा, दात, हाडे निरोगी राखणे. ए जीवनसत्वाअभावी आपल्याला रातांधळेपणा आणि झिरोडर्मा इत्यादी विकार होतात. पुढचे जीवनसत्व आहे B1. हे जीवनसत्व आपल्याला दूध, मासे, मांस, तृणधान्य, कवच फळे व डाळी यातून मिळते. याचे कार्य चेतातंतूचे व हृदयाचे कार्य नीट होण्यास मदत करणे. B1 जीवनसत्वाअभावी आपल्याला बेरीबेरी हा चेतातंतूचा आजार होतो. तसेच स्नायूंचा अशक्तपणा आणि अकार्यक्षमता हे विकार होतात. पुढचे जीवनसत्व आहे B9. हे जीवनसत्व आपल्याला गडद हिरव्या भाज्या, पपई, किवी यामधून मिळते. तर यामुळे आपल्या शरीराची वाढ चांगली होते. या जीवनसत्वाअभावी म्हणजेच हे जीवनसत्व कमी प्रमाणात मिळाले तर शरीराची वाढ नीट होत नाही. ॲनिमिया, विसर पडणे, हालचाली मंदावणे इत्यादी विकार होतात. पुढचे जीवनसत्व आहे B12. हे जीवनसत्व आपल्याला दुग्धजन्य पदार्थ तसेच मांस यातून मिळते. याचे कार्य आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी तयार करणे हे आहे आणि या जीवनसत्वाअभावी ॲनिमिया हा विकार आपल्याला होतो. पुढचे जीवनसत्व आहे C. हे जीवनसत्व आपल्याला आवळा, किवी, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळे तसेच कोबी, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या यातून मिळते. यामुळे आपल्या शरीराच्या ऊतीचे रक्षण होते. हिरड्या, दात, हाडे, त्वचा यासाठी आवश्यक असे कोलॅजेन हे प्रथिन तयार करण्याचे काम हे जीवनसत्व करते. C जीवनसत्वाअभावी आपल्याला स्कर्वी हा विकार होतो, म्हणजेच हिरड्यामधून रक्तस्राव होतो. तसेच गलग्रंथी सुजणे म्हणजे गळ्यातील ग्रंथी सुजणे, जखमा लवकर बऱ्या न होणे हे विकार होतात. पुढचे जीवनसत्व आहे D. हे जीवनसत्व आपल्याला सूर्यप्रकाशामुळे दूध, मासे, अंडी, लोणी यातील काही पदार्थापासून शरीरात हे जीवनसत्व तयार होते. यामुळे दात व हाडे निरोगी राहतात. तसेच पुरेसे कॅल्शियम व फॉस्फरस अन्नातून शोषून घेणे हे काम D जीवनसत्वाचे आहे. या जीवनसत्वाअभावी मूडदूस हा विकार होतो, म्हणजेच हाडे मऊ होतात, वेदना होणे आणि हाड मोडणे इत्यादी विकार होतात. पुढचे जीवनसत्व आहे E. हे जीवनसत्व आपल्याला तृणांकुर, हिरव्या पालेभाज्या, कोवळी पालवी, वनस्पतीजन्य तेल यामधून मिळते. या जीवनसत्वामुळे पेशींमध्ये चयापचय क्रिया सुरळीत होतात. पुनरुत्पादन आणि स्नायू पेशींना कार्यक्षम राखले जाते. या जीवनसत्वाअभावी स्नायूंमध्ये कमकुवतपणा येणे, प्रजोत्पादनामध्ये अडथळा निर्माण होणे व त्वचाविकार होतात. पुढचे जीवनसत्व आहे K. हे जीवनसत्व आपल्याला हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली, हिरवी कोबी, मोड आलेली कडधान्ये, अंड्याचा पिवळा भाग यातून मिळते. रक्त साकळण्यासाठी मदत या जीवनसत्वामुळे होते. तसेच या जीवनसत्वाअभावी इजा आपल्या शरीराला जर झाली तर त्यातून भरपूर रक्तस्राव होतो. विद्यार्थी मित्रांनो, जीवनसत्वाचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे उपयोग व ते जीवनसत्व आपल्याला कशामधून मिळतात हे तुमच्या लक्षात आले असेल. नेहमी लक्षात ठेवा, यापैकी काही जीवनसत्वांना प्रकाश व उष्णता मिळाल्यास ते नष्ट होतात. उदाहरणार्थ पहा, स्वयंपाकामध्ये आपण जर पदार्थ जास्त वेळ शिजवला तर त्यातील C जीवनसत्व लवकर नष्ट होते.
म्हणून अशी जीवनसत्वे पुरवणारे अन्नपदार्थ न शिजवता कच्चे खावेत, म्हणजेच जीवनसत्वाचा योग्य तो पुरवठा आपल्या शरीराला होईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढील कृतीपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत लिहा. प्रश्न पहिला पहा. सांगा पाहू, पोषण कशास म्हणतात? दुसरा, अन्नपदार्थापासून मिळणाऱ्या ऊर्जेसाठी कोणते एकक वापरले जाते? तिसरा, खनिजे कशाला म्हणतात? प्रश्न दुसरा पहा. तर काय होईल? शरीरामध्ये आयोडीनची कमतरता निर्माण झाली. दुसरा, जीवनसत्व एचा अभाव निर्माण झाला आहे. प्रश्न तिसरा, खालील परिस्थितीत तुम्ही कोणत्या अन्न घटकांचे सेवन कराल? 1. बेरी हा आजार झाला आहे. दुसरा, स्कर्वी आजाराची लक्षणे दिसत आहेत. पुढचा प्रश्न पहा. खालील पदार्थांचे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व जीवनसत्वे यामध्ये वर्गीकरण करा. कंसामध्ये दिलेलं आहे पहा. बटाटा, कडधान्य, तूप, पनीर, गहू, डाळी, मांस, पपई, दूध, अंडी, भाकरी, काकडी, संत्री, मासे, तेल, गाजर. तर विद्यार्थी मित्रांनो, या पदार्थामधील तुम्ही कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ व जीवनसत्वे शोधून लिहा.